स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। जी आगामी निवडणूक झाली त्या नगरपंचायतची, मंचर नगरपंचायतची, त्यामध्ये तुमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, काय सांगाल तुम्ही? नाही, भारतीय राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी मंचरमध्ये एकत्र ही नगरपंचायतची निवडणूक लढवली। खरं तर ही मंचर ग्रामपंचायत पूर्वीची होती, ती शिवसेनेच्या विचारधारेची ग्रामपंचायत होती। पण राजकारणामध्ये अनेक बदल झाले। माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्लस भाजप अशी निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये लढताना चित्र चांगलं होतं, पण नजीकच्या काळात खालची काही गणित कमी जास्त प्रमाणात झाली। त्याचा परिणाम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला भोगावा लागला आणि त्याला मोनिका सुनील बानकिले यांना अपयश आलं। त्याच्यामध्ये राजश्री दत्ता गांजळे या विजयी झाल्या। राजकारणामध्ये जय आणि पराजयापेक्षा काही गणितावर बांधणी असते आणि त्या गणितामध्ये काही बदल झाले अचानक तर निश्चितपणे त्याच्यामध्ये खूप चेंजेस होतात। मंचर ग्रामपंचायतच्या बाबतीत आजपर्यंत इतिहास असा आहे, मंचर ग्रामपंचायत नेहमी शिवसेनेला झुकतं माप द्यायचं, पण आता शिवाजी आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटील एकत्र आल्यामुळे लोकांची मोठी अपेक्षा होती। परंतु खाली पाहिलं तर नगरसेवक पाहिले तर बहुतांशी नगरसेवक हे राष्ट्रवादी विचारसरणीचे निवडून आलेले आहेत। मी प्रथमतः आपल्या सगळे जेवढे नगरसेवक निवडून आले, कोणत्याही पक्षवाईज असो किंवा नगराध्यक्ष असतो, त्यांना खूप शुभेच्छा देतो। जे हरले ते आयुष्यभरासाठी हरले नाहीत, ते पुन्हा चांगली तयारी करतील, लोकांच्या दरबारात ते कायम राहतील, लोकांची कामामध्ये लक्ष घालतील आणि कामाच्या बरोबर जनसंपर्क आणि त्यांच्या जो लोकांमध्ये त्यांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात अडचणीच्या काळात उभं राहावं लागतं, हे सातत्यानं ते करत राहतील आणि चांगलं चित्र भविष्य काळात सुद्धा उभं करतील। त्याच्यामध्ये काही चिंता असायचं कारण नाही। जे नवनिर्वाचित उमेदवार आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही? मी जे निवडून आले त्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। त्यांना सांगेल की लोकशाही प्रधान या देशामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मंचर परिसरामध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रथमच नगरसेवक म्हणून काम करायला संधी मिळाली। तुम्ही उत्तम प्रकारची बांधणी केली, लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं, तर तुम्हाला निवडणुकीची चिंता करायचे कारण नाही। तुमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आस्था निर्माण होईल आणि चांगलं वातावरण निर्माण होईल। त्याबद्दल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा राहतील। आमच्या परीने जिथं जिथं मदत लागेल आम्ही सगळे मंडळी त्याच्यासाठी उभे राहू।